नमस्कार. ब्रेकनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे. अपयश येऊनही जनतेची सेवा सोडली नाही. मनपा निवडणुकीत साध्या तुमच्या मतांचे विकास कामांमधून सोने केल्याशिवाय राहणार नाही असे आवाहन प्रभाग 26 चे राष्ट्रवादीचे नेते संजय गांधी, निराधार योजना समिती सदस्य ॲडव्होकेट कलेश्वर भाऊ घुले यांनी हांडेवाडी रोड येथे बोलताना केले. ॲडव्होकेट कलेश्वर भाऊ घुले यांनी कष्टकरी महिलांना साडी वाटप करून रक्षाबंधनाचा सण साजरा केला. यावेळी ते बोलत होते. या प्रसंगी पुरंदर हवेली राष्ट्रवादी काँग्रेसचे विधानसभा अध्यक्ष भरत झांबरे, साधना बँकेचे माजी अध्यक्ष सुरेश भाऊ घुले, राष्ट्रवादीच्या महिला अध्यक्षा वैष्णवीताई सातव, युवा नेते महेश सातव, दिलीप निघोल सर, रश्मिताई निघोल, सायलीताई निघोल, परशुराम शरणगत सर, पैठणे सर, पवार सर, संकेत घुले, पैलवान दत्ताभाऊ घुले, श्रीकांत घुले, सार्थक घुले, दीपक शिंदे, सचिन लोणारे, असलम शेख, चांद शेख, राजेंद्र बापू घुले आदी मान्यवर आणि महिला मोठ्या संख्येने कार्यक्रमाला यावेळी उपस्थित होत्या. अनेक वेळा सत्ता देऊनही प्रभाग 26 मध्ये लोकप्रतिनिधींनी नागरी समस्या सोडवल्या नाहीत. त्यामुळे कलेश्वर भाऊंसारखा उच्च शिक्षित उमेदवार मनपा सभागृहात नगरसेवक म्हणून महिलांनी पाठवल्यास विकास कामं पूर्णत्वास जातील असा विश्वास यावेळी विविध मान्यवरांनी व्यक्त करत कलेश्वर भाऊंचे या उपक्रमाबद्दल अभिनंदन केले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी युवा नेते संकेत घुले, सार्थक घुले आणि ॲडव्होकेट कलेश्वर भाऊ घुले युवा मंचचे सदस्य आणि कलेश्वर भाऊंच्या मित्र परिवाराने परिश्रम घेतले. पाहूया या कार्यक्रमाचा हा वृत्तांत. पुणे महानगरपालिकेमध्ये जायचंय. मग पुणे महानगरपालिकेमध्ये जात असताना त्या ठिकाणी अडण्याचं काम नाही सर. आपण सांगितल्याप्रमाणे किंवा महेश सरांना माहिती आहे, त्या ठिकाणी 8वी 10वी 12वी काही करत नाही. पैशाचा जोर, पैसे द्यायचं, मतं घ्यायचे. माझे हात जोडून विनंती आहे, पैसे देणारा देतो की तेव्हा 1500 देतोय. 1500ची किंमत, तुमची 5 वर्षाची किंमत 1500 जर असेल तर त्या ठिकाणी अशीच लोक तुम्हाला त्या ठिकाणी भेटणार आहे. माझे या ठिकाणी प्रामाणिकपणानं सांगायचं आहे मला या ठिकाणी की आपण इथून पुढच्या काळामध्ये अशा काही चुका करू नका. ज्या झालेल्या चुका आहेत ते गेल्या, आता त्याच्यावरती काय आपल्याला भाष्य करणं चुकीचं आहे. परंतु मी तुम्हाला या ठिकाणी जाता जाता एकच सांगाल, तुमच्या बहिणीचा आशीर्वाद माझ्या पाठीशी राहिला. तुम्ही येणाऱ्या पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये माझ्यासारख्या भावाच्या पाठीमागे उभं राहिलात, तुम्ही मला संधी दिली, त्या संधीचं सोनं मी या ठिकाणी करून दाखवेल एवढा शब्द या ठिकाणी मी तुम्हाला देतो. कोणत्याही प्रकारची अडचण येऊ द्या, मी तुमच्यासाठी 24 तास माझं घर सताड उघडं राहणार आहे. कुणी त्या ठिकाणी संकोच करायचा नाही. मला पुणे महानगरपालिकेमध्ये जायचंय, मला निवडून यायचंय, त्याच्यासाठी तुमचा आशीर्वाद पाहिजे. तुमचा आशीर्वाद असेल तरच मी पुढे जाणार आहे. अन्यथा मी किती बोललो, काय झालं तरी त्याला किंमत नाही. आणि म्हणूनच मी सांगतो, येणाऱ्या पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये तुमचा आशीर्वाद, तुमचं पाठबळ माझ्या पाठीमागे द्या. मी तुमच्या हाताला काम देईन. मी तुमचं जे आहे नाही त्या सगळ्या समस्या सोडवेन. कोणत्याही प्रकारच्या अडचण त्या ठिकाणी येऊन देणार नाही. आज बोलतोय, उद्यापासून तुम्ही माझी परीक्षा घ्या. त्या ठिकाणी जर मी कुठं कमी ठरलो, कमी पडलो तर तुम्ही मला त्या ठिकाणी माझा कान धरायचं. भाऊ तू फक्त बोल एवढा आहे, बाकी काय केलेलं नाही. तू आम्हाला हे सांगितलं, ते सांगितलं, आमची कामं तू केली नाही. हे गोष्टी मी तुम्हाला आवर्जून जाणीवपूर्वक बोलतोय. येणारी येतील, सांगून जातील, अनेक गोष्टी बोलतील, आश्वासनं देतील, लालूच दाखवतील, सगळ्या गोष्टी करतील. पण माझी प्रामाणिकपणानं सांगायचं आहे मला तुम्हाला, माझी या ठिकाणी विनंती आहे, इथून पुढच्या काळामध्ये कोणत्याही प्रकारच्या अडचणी येऊन देऊ नका. कुठल्याही अडचणी तुम्हाला आल्या तर हा तुमचा भाऊ, हा तुमचा पाठीराखा तुमच्या पाठीमागे उभा राहील. तुम्हाला कुठल्याही प्रकारच्या अडचणी येऊन देणार नाही. तुमच्या सुखात दुःखात तुमच्या असणाऱ्या वैयक्तिक अडचणी, सार्वजनिक अडचणी, या सर्व अडचणी मी प्रामाणिकपणाने सोडवेल एवढाच शब्द या ठिकाणी देतो. तुम्हाला जर या भागाची प्रगती करायची असेल तर शिकलेल्या उमेदवारांना तुम्ही निवडून दिलं पाहिजे, तर या भागाची प्रगती होईल. इथून पुढे उमेदवार आले की तुम्ही विचारा शिक्षण किती आहे. नुसतं एक मटण दारू दिली नवऱ्याला की आम्ही मतं तिकडे देतो. पण आता इथून पुढे तुम्ही भगिनींनी निवडणूक हातात घ्या. महाराष्ट्राची निवडणूक मी सांगितलं की भगिनींनी निवडणूक ही महाराष्ट्राची आत्ता जिंकून दिली सर. मोठी ताकद आहे तुमच्यात. आणि एक शिकलेल्या उमेदवाराला पाठबळ द्या. आणि आता कलेश्वर भाऊ, सुरेश भाऊ घाबरू नका, आमचं 48,000 मतदान तुम्हाला जोडलंय.
अख्खा पॅनल आणायची जबाबदारी मी अजितदादांना 1 महिन्यापूर्वी शब्द दिला आहे. आमची गावं इकडं जोडा 4ही उमेदवार आम्ही निवडून आणतो आणि बडे सरांना पण आमचं सगळ्यांचं काम माहिती आहे. फक्त भाऊ मी तुम्हाला लाख लाख शुभेच्छा देतो. इथून पुढं आपण मिळून सगळे असेच काम करू. सर्व भगिनींना पुन्हा एकदा शुभेच्छा देतो की तुमची थाप जर का वेळच्या वेळी पडत असेल तर चांगला कार्यकर्ता, चांगला नगरसेवक या ठिकाणी तुमच्या समोर नक्कीच उभा राहील आणि तुमच्या अडचणीसाठी तुम्हाला कुठल्याही कार्यकर्त्याच्या किंवा नगरसेवकाच्या ऑफिसला ज्याची गरज लागली नाही पाहिजे, तो नगरसेवक तुमच्या दारात यायला पाहिजे. एवढी तुमची ताकद असली पाहिजे आणि ह्या भगिनींमध्ये ती ताकद आहे. या ठिकाणी मी तुम्हाला शब्द सांगतो, तुमच्याकडे ताकद आहे, परंतु त्या ताकदीचा तुम्ही भगिनींनी चांगल्या पद्धतीने उपयोग केला पाहिजे. आणि कल्लेश्वर भाऊ सारख्या गोलेसारख्या एक भावाला तुम्ही या ठिकाणी चांगल्या लेवलला, चांगल्या परिस्थितीमध्ये आणि चांगल्या ज्याला जे काही इच्छा आहेत, भाऊ तुमच्या इच्छा पूर्ण करायला आलेल्या आहेत. भाऊच्या इच्छा तुम्ही पूर्ण केल्या पाहिजे. या ठिकाणी मी एवढ्याच तुम्हाला विनंती करेल. जी काय आता महानगरपालिकेची निवडणूक येऊ घातलेली आहे, आता विविध कार्यक्रम सुरू झालेले आहेत, परंतु मी आपणाला सांगू इच्छितो की आज या ठिकाणी एक चांगला सण आहे, भाऊ बहिणींचा सण आहे. त्यानिमित्तानं कलेश्वर भाऊनी या ठिकाणी महिलांना साड्या वाटपाचा कार्यक्रम या ठिकाणी ठेवलेला आहे. आज कलेश्वर भाऊ इथं आले. ते रक्षाबंधनाचा दिवस असताना आपल्याला सर्वजण एक आतुरता असते की भावाला आपण राखी बांधत असतो आणि तो भाऊ आपल्याला ओवाळणी म्हणून काहीतरी देत असतो. तर भाऊ आज तुम्हाला ओवाळणी म्हणून साडी देणार आहे. पण आत्तापर्यंत भावाने तुम्हाला कधी काही मागितलेलं नाही आहे. पण आज भाऊ तुमच्या पुढे इथं नतमस्तक झालेले आहेत. तर मी सर्व महिला भगिनींना एकच विनंती करू इच्छिते की जर आम्हाला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडनं आपल्या कलेश्वर भाऊंना तिकीट जाहीर झाल्यानंतर कलेश्वर भाऊ आवर्जून ह्या गल्लीमध्ये सगळ्यांना परत एकदा नव्याने आव्हान करायला येतील आणि सर्वांनी आपण मोठ्या संख्येने कलेश्वर भाऊंच्या पाठीमागं उभं राहावं.